अनुयाताई, अरे देवा, अनुयाताई, अनुयाताई, अरे देवा काय झालं? अनुयाताई, सुनील, सुनील, सांभाळ, सांभाळ, शांत हो बाळा. आणि असे अचानक हे बघा, आम्हाला तपास पूर्ण करण्यासाठी पूर्ण सहकार्य करा. आम्हाला सर्व फुलांची तपासणी बारकाईनं करावी लागेल. प्लीज कोऑपरेट. सुनील, 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 शुभंगी, पाणी आण. शुभं, सुनील, सुनील. सुनील, उठ, 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 उठ. पाणी, पाणी. चोरी झाली आहे, दागिने चोरीला गेले. एक्सपेक्ट होतं. डू वन थिंग. येस सर. दीपिका, सर, हिच्या गळ्यावर वार झाला. साधारणतः 5 ते 6 इंच लांबीची सुरी असावी असं वाटतंय. शिवाय पोटात सुराही खूप असलाय. सर, जमीन पुसण्याचा प्रयत्न झालाय सर. सर, अप्पा, अप्पा. काय सर? अप्पा एक काम करा, हे सगळे हातांचे, बोटांचे, पायांचे ठसे ते आपल्या टीमला तपासायला सांगा. त्या आजूबाजूला जे सामान पडलंय आपल्या ताब्यात घ्या, पुरावे असू शकतात. होय सर, वरी नॉट, मी आहे ना. आमचा तपास पूर्ण होईपर्यंत इथल्या कुठल्याही वस्तूला कोणी हात लावू नये. प्लीज कोऑपरेट. आता मला सांगा, तुम्ही सगळेजण लग्नासाठी गेला होतात, त्यावेळेला ही चोरी आणि हा खून झालाय. जवळपास ₹1.5 लाख रुपये कॅश आणि दागिने चोरीला गेले आहेत सर. पण तुम्ही सगळेजण लग्नासाठी गेलेले असताना तुमच्या घरातली सूनबाई डॉक्टर अनुया या इथे एकट्या कशा?
दुर्दैव म्हणायचं दुसरं काय. लग्नात अनुयाला अचानक अनइझी फील व्हायला लागलं, म्हणून ते एकटीच पुढे आली. अनुया, अनुया, अगं तू अशी अचानक निघालीस, सगळ्यांना काय वाटेल? हे बघ, तुला ज्यांना सांगायचंय त्यांना तू सांगून येणार आहेस का? नाही ना. उलट मी इथे नसेल ना तर त्यांना जास्त आनंद होईल. मी निघते. अगं एकटीच जातेस? हो. आणि इथे ठीक आहे, आणखीन काही माहिती लागली तर आम्ही नक्की परत येऊ. करिश्मा, येस मॅम. ताब्यात घे. तू चल आमच्या बरोबर. मी चल. मॅडम, अगं चल. मॅडम, मला कसं चल. मॅडम. पूर्ण नाव काय ग तुझं? संध्या जगदीश चव्हाण. घरी कोण कोण असतं? मैं आणि माझी पोरगी. मावशी, पोरीचं वय काय हो? 22 वर्षाची आहे. कॉलेजात शिकते. बरं, मग आता सांग, पैशांसाठी आणि दागिन्यांसाठी तू डॉक्टर अनुयाचा खून केलास ना? नाही मॅडम, मी काय बी केलेलं नाही. 20 वर्ष मी पाटलाच्या बंगल्यात काम करते. त्यांच्याच घरात चोरी करून त्यांचाच खून कसं करेन म्या? मग घरात कुणी नसताना रात्री 8 वाजता पाटलांच्या घरी का गेली होतीस? बोल ना. मॅडम, बंगल्याच्या बाजूने जात होते. मला घरात लाईट दिसला. मला वाटलं समजे घरी परत आले असतील आणि कामं बी असणार ना, म्हणून मी आत गेले तर अनुया ताईचं. ए, नाटक बंद कर. बऱ्या बोलानं गुन्हा कबूल कर, नाहीतर. मॅडम, मी काय बी केलेलं नाही. खंडेरावची शपथ घेऊन सांगते मॅडम. अशी ऐकणार नाहीस तू. करिश्मा, हात टाकेला. येस मॅम. मॅडम, मी काय बी केलेलं नाही. मी पाया पडते. मॅडम, मी काय बी केलेलं नाही. मॅडम, मला सोडा मॅडम. हो, संध्याकाळपर्यंत रिपोर्ट येतील. हो, चालेल. हो. नमस्कार साहेब. बोल पुरी. साहेब, माझ्या आईला पकडून ठेवलंय हो. कोण तुझी आई? संध्या चव्हाण साहेब. पाटलांच्या बंगल्यावर काम करते ती. मी तिची मुलगी पायल. अहो, माझी आई असं काहीच करू शकत नाही हो साहेब. सोडा ना तिला साहेब, प्लीज. हे बघ, ते आम्हाला तपासात कळेलच, पण तुझ्या आईला आता आम्ही नाही सोडू शकत. साहेब, निदान भेटू तरी द्याव साहेब. चल. आई, कशी आहेस ग तू? अगं नको रडू. मी सांगितलंय साहेबांना की तू असं काय करणार नाही. नको रडू ग तू. मी तुझ्या जामिनासाठी नक्की काहीतरी करते. जैन सर. जैन धैर्य. धैर्य, एक काम कर. हे डॉक्टर पाटीलांच्या शेजारी पाजारी जेवढी माणसं आहेत त्या सगळ्यांकडे चौकशी कर यांच्याबद्दल. येस सर. सीसीटीव्ही फुटेज मिळतंय का बघ, आणि अख्ख्या पाटील फॅमिलीचे फोन रेकॉर्ड्स काढ. येस सर. पण सर, पाटील बंगल्यात किंवा त्या आवारात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाहीये. केअरलेस पीपल. हा एक सीसीटीव्ही असताना तर बरेच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले असते. हा, इंजेक्शन दिलंय तुला आता. हे बघ सुनील, तुला अजूनही बरं वाटत नाहीये. तू आजच्या दिवस आराम कर, ठीक आहे? पण आपलं हॉस्पिटल? अरे, हॉस्पिटलची काळजी तू कशाला करतोयस? हॉस्पिटलकडे लक्ष द्यायला मी आहे, बाबा आहेत, बाकीचा स्टाफही आहे. तू स्वतःची काळजी घे. आता त्याची काळजी आम्ही घेऊ, डॉक्टर अनिल.
इन्स्पेक्टर साहेब काय झालंय? डॉक्टर अनुयाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय. काय लिहिलंय त्याच्यामध्ये? पीएम रिपोर्टमध्ये अशी बातमी आहे जी कदाचित तुम्ही आम्हाला सांगायला विसरलात. डॉक्टर अनुया प्रेग्नंट होत्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खून करणारी व्यक्ती एक नाही, जास्त आहे. अरे बापरे. हो, आणि अरे बापरे करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे तुम्हाला. अनुयाच्या अंगावर मारहाणीच्या खुणा होत्या. आणि त्या खुणा 2 दिवसापूर्वीच्या नाहीत, जुन्या आहेत. मी आलोच. डॉक्टर साहेब, आता आत कुठे जात आहे? आता आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे. हॉस्पिटलला? हो, स्पेशल पोलीस फोर्सच्या स्पेशल हॉस्पिटलला. इथे अनेक गंभीर आजारी रुग्णांवर इलाज 2 मिनिटात होतो. मी आहे ना. सर, त्याचं काय डॉक्टर साहेब, आमच्या हॉस्पिटलला ना सर्जरीची पण सोय आहे. चला. बोला डॉक्टर, तुमच्या बायकोच्या अंगावर मारहाणीच्या खुणा कशा आल्या? मला खरंच माहित नाही हो साहेब. माहित नाही? अरे बापरे, अवघड आहे. मग आता उत्तरं कशी मिळणार ना? आपण एक काम करूया. तुमच्या डॉक्टरी पेशात काय म्हणतात ते, सेकंड ओपिनियन. आपण सेकंड ओपिनियन घेऊया. डॉक्टर अनिल, हा, तुमच्या भावाच्या एक थोबाडीत मारा. काय? मी का? का, कशासाठी, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सविस्तर मिळतील. मारा तुम्ही. मारा. गालाला पावडर लावायला सांगितली नव्हती, थोबाडीत मारायचं होतं. आप्पा, मॅडम, चारी बोटं उठली. गुड. डॉक्टर, आता एक काम कर. स्वतःच्या हाताने थोबाडीत मारा. दुसऱ्या गालावर मारली तरी चालेल. या मारा. अरे, काहीच नाही झालं. स्वतःला मारलं तर वळ उठत नाही डॉक्टर सुनील. याचा अर्थ अनुयाच्या अंगावरचे वळ हे दुसऱ्याने केलेल्या मारहाणीचे होते. तुम्हीच केलीत ना मारहाण? काय विचारते मी? सर, मला वाटतं असा बोलणार नाही. त्याला ऑपरेशन थिएटरमध्येच घ्यावं लागेल. चल. अरे चल, चल म्हटलं ना. चल. अहो साहेब काय केलं साहेब? अरे डॉक्टर सुनीलला आतमध्ये टाकलाय बोलतात. त्यांनी खरंच मारला असेल का डॉक्टरनी पाहिलं?
नमस्कार भाऊ. नमस्कार. मला मस्त कडक स्पेशल चाय द्या नाही. देतो सर, देतो. घ्या. मस्त भाऊ. काय हो भाऊ, या समोरच्या बंगल्यात खून झालाय म्हणतात. कुणी केला काय कळलं का पोलिसांना? नाही ना, काय चोर बी आले होते की काय? अहो, कुठली चोरी? काहीतरी घरातलीच भानगड असेल. म्हणजे एवढी मोठी डॉक्टर शिकलेली फॅमिली स्वतःच्या घरातल्या सोन्याला मारहाण करतात. हो भाऊ, असं काय बोलता? असं काय झालं नव्हतं. काय रे भाऊ, तुम्हाला कोणी सांगितलं हो भाऊ? अहो, कोणी सांगायला कशाला पाहिजे? मी मोठ्या डॉक्टर साहेबांचा ड्रायव्हर म्हणून काम करतो. आणि ती माणसं त्यांच्या सुनेला कशाला मारतील हो? उलट त्यांची सूनच त्यांच्या सासूबाई सांगते रोज भांडायच्या. मी स्वतः ऐकलं. आमची अनुया अगदी साधी आणि सरळ मुलगी होती मॅडम, पण तिच्या सासरचे तिचा खूप छळ करायचे. कशासाठी? लवकर मूल होण्यासाठी तिच्यावर प्रेशर टाकायचे. सासरच्या छळाला कंटाळून ती घर सोडून निघून आली होती. काय झालं? सुनील सोबत भांडण झालं माझं. अगं, मूल व्हावं म्हणून हे लोक सतत माझ्या मागे लागलेले असतात. पण मला माझं अजून करिअर करायचंय. आजही ना ह्याच वरून आमच्या घरात भांडणं झाली. आणि म्हणून सुनीलने मला मारहाण केली. काय आता मला त्या घरात जायचं नाहीये. त्या नालायक माणसांनी तिचा खूप छळ केलाय मॅडम. तिच्या जावेला मूल तर होणारच नव्हतं, पण त्यांच्या घराण्याला वारस हवा ना, म्हणून माझ्या मुलीवर ही प्रेग्नन्सी लादली गेली आहे मॅडम. त्या माणसांनीच तिचा जीव घेतलाय. माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या मॅडम. बोला सर. फोन झाला त्या रात्री बंगल्याच्या आवारात कोणाकोणाचे फोन चालू होते त्याचा सीडीआर रिपोर्ट आलाय. ते बघा सर, तो सर्कल केलेला नंबर बंगल्याच्या जास्त जवळ होता. हा नंबर कोणाचा आहे? कोणी रोहित कुमार म्हणून आहे. रोहित कुमार कोण आहे? काय विचारते मी संध्या? रोहित कुमारला ओळखतेस तू? नाही माहिती मॅडम. नाही माहित? नाही माहित? मग त्याच्या फोनवरून एवढे कॉल्स का आले होते तुला? त्याच्या मदतीनेच खून केलास ना अनुयाचा? नाही मॅडम, मीच माझ्या मालकिनीला का बरं मारलं? आता फक्त एवढंच सांग, कुठे सापडेला रोहित कुमार? कौन? रोहित कुमार. रोहित कुमार क्या? हाँ चलो, बुलावा आया है. क्या हुआ साहब? हमसे कोण भूल हो गई का? शनिवारी रात्री डॉक्टर पाटील यांच्या बंगल्याच्या बाहेर तू काय करत होतास? वो साहब, वो साहब, हमें किसी ने बुलाया. पुणे पायल ने, संध्या जी की बेटी. हम दोनों एक दूसरे से प्यार करते हैं. हमने कोनो खून नहीं किया साहब. साहब माँ कसम हमने कोनो खून नहीं किया साहब. साहब आप सच कह रहे साहब. साहब माँ कसम हमने कोणी. एक गोष्ट लक्षात ठेव, जर आमच्यापासून काही लपवलंस ना तर असा लटकशील. चल मजे दे. धैर्य. येस सर. या पायलच्या केसने एक वेगळाच अँगल दाखवलाय. आता ही केस जेवढी वाटते तितकी साधी सरळ सोपी नाहीये. ओ ताई, त्या संध्या चव्हाण कुठे राहतात? संध्या चव्हाण? हा, हितच राहतात की. हित ना चौथं घर. काय हो मॅडम, काल तर तुम्ही त्यासनी अटक केली होती ना? हो, पण यावेळेस दुसरं काम. होय होय. तुमचं नाव काय म्हणाला? माझं नाव आहे मंगला, म्हणतात मला. येते मंगलाताई. हा.
पोलिसांनी अजून आईला सोडलं नाहीये रे. मला तिची खूप काळजी वाटते. येऊ का? मी तुझ्याशी नंतर बोलते हा. हो या ना मॅडम. मला एक सांग, हा रोहित कुमार कोण आहे? कोण रोहित कुमार? हेच मी तुला विचारते. तू ओळखतेस ना त्याला? हा रोहित कुमार म्हणजे तो का? अहो मॅडम, 1 नंबरचा मवाली मुलगा आहे तो. कधीपासून माझ्या मागे लागलाय लग्नासाठी. मी त्याला खूप समजावलं पण तो ऐकतच नाहीये. शनिवारी रात्री पाटलांच्या बंगल्याच्या बाहेर तू त्याला भेटायला बोलवलं होतंस. मी नाही मॅडम, मी कशाला बोलवेन? काहीतरी काय, तो स्वतःहून आला असेल माझ्या मागे. बंगल्यावर? हो, मी आणि आई गेलो होतो ना बंगल्यावर 4 वाजता. 4 वाजता? कशाला? अहो ती सगळी लोक लग्नाला जाणार होती आणि त्यांच्या घरी खूप काम होतं, म्हणून मी आईच्या मदतीला गेले आणि आम्ही दोघी परत आलो. का हो मॅडम? नाही, काय नाही. मला जरा पाणी देशील का? हो मॅडम, आणते ना. थँक्स. मॅडम, माझ्या आईला सोडा हो. तिची काहीच चूक नाही. मला तिची खूप काळजी वाटते हो मॅडम. हो, त्यांना जामीन मिळेलच. तशी त्यांची तब्येत खूप खराब आहे सध्या. तुला त्यांना रक्त द्यायला हॉस्पिटलला यावं लागेल. येशील ना? हो, तर माझी आई येते. येईन मी. ठीक आहे, येते मी. हो मॅडम. नाव काय म्हणालात तुमचं? मी सुशांत देवस्थळी आणि माझी बायको सुप्रिया. नमस्कार. ओके. आधी आपण यांचं चेकअप करू आणि मग काय काळजी घ्यायची मी तुम्हाला सांगते. निसंकोचपणे बोला, काय बोलायचं आहे? संकोच म्हणजे मॅडम, आम्हाला ना मुलगाच पाहिजे. म्हणजे घराण्याला वारस. म्हणजे घरच्यांचं प्रेशर तुम्ही समजू शकता ना. म्हणजे तुम्ही फक्त मुलगा आहे का मुलगी एवढं चेक करून सांगा. तेवढ्यासाठी चालू आहे मी इथे. मॅडम, पण सगळ्याच गोष्टी कायद्याने थोडीच होतात ना. अहो, ते फक्त घराण्याला वारस. हे बघा, या हॉस्पिटलमध्ये गर्भलिंग निदान होत नाही. ठीक आहे, पण घरच्यांचा तुम्हाला त्रास होणार असेल तर आम्ही मदत करू शकतो. थँक्यू. ठीक आहे. आधी यांचं चेकअप करू. मुलगा असेल तर ठेवू आणि मुलगी असेल तर अबॉर्शन करू. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आम्ही बघतो ते. आणि तुम्ही पैशांचं टेन्शन घेऊ नका. अजून लागले तर आम्ही देऊ. बरं, तुम्ही बाहेर बसा, चेकअपसाठी मी बोलावते. आणि हो, कुठे बोलू नका प्लीज. अर्थात. हॅलो सर, पोपट आणि मैना पिंजऱ्यात अडकलेत. यस सर, उचलतो. डॉक्टर म्हणवता ना स्वतःला? हे असे उद्योग करताना लाज नाही वाटली? चुकलं आमचं, खरंच चुकलं. एक नाही अनेक चुका केल्यात तुम्ही. जसं हॉस्पिटलमध्ये लहान बालकांचा जीव घेतलात ना, तसाच त्या साध्या भोळ्या अनुयाचा पण जीव घेतलात तुम्ही. तुम्हाला मूल होत नव्हतं, अनुयाला मूल होणार होतं हे तुम्हाला बघवत नव्हतं, म्हणून तिचा छळ केलात तुम्ही आणि संध्याच्या मदतीने तिचा खून केलात. नाही साहेब, आम्ही तिचा खून नाही केलाय. तुमचा काहीतरी गैरसमज होता.
शेवटची संधी देतोय तुला मी. दीपिका, सर. त्या दोघांची प्रेमाने चौकशी कर जरा. येस सर. मॅडम, जामिनावर सोडतोय तुला आम्ही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, शहर सोडून कुठेही बाहेर जायचं नाही. होय सर. तुझ्या मुलीने रक्त दिलं तुझ्यासाठी. कौतुक आहे तिचं. या. करिश्मा, येस मॅम. हिच्यावर नजर ठेवायला हवी. ओके मॅम. सर. दीपिका, या केस मधला आपल्या नजरेतून निसटलेला एक अँगल शोधायची वेळ आली. डॉक्टर पाटील यांच्या घरातून चोरीला गेलेल्या दागिन्यांचा शोध अजून लागलेला नाहीये. या शोधाची सुरुवात तिथून करायची आहे. भाजी घ्या, भाजी. मटर, टमाटर घ्या की. मौसी, ये टमाटर कैसा दिया? टमाटर घ्या, लाल लाल आहे, 40 रुपये किलो. 40 रुपये? हो. क्या मंगला मौसी. मंगला मावशी. ए बाई, तुला माझं नाव कसं काय माहित? हा. हो मॅडम, तुम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे होते. मला वय विचारा विचारा की. पायल आणि तिच्या आईचं कितपत पटायचं? अहो, कसलं जमायचं डोंगलाचं. जन्माच्या वैरी होत्या दोघी. म्हणजे? हो, नुसत्या कचा 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 रात्रंदिवस भांडत असायच्या दोघी. कशावरनं व्हायची त्यांची भांडणं? अहो, तिचं एका बिहारी पोराबरोबर लफडं होतं. नेहमी तिच्या मागावर असायचा. आता काय सांगू तुम्हाला मॅडम. अहो, इथे येऊन सुद्धा भांडणं करायचा नेहमी. तुम्ही सांगितलेलं काम झालंय. दागिने विकणारा कोण होता हे समजले. गुड. ठीक आहे मॅडम. औषध टमाटर कैसा दिया? टमाटर 40 रुपये किलो घ्या की. चांगले लाल लाल आहे. सर, टार्गेट बाहेर पडलाय. कुठे होतास तू? किती मिस केलं मी तुला. आपलं ठरलं होतं ना भेटायचं नाही म्हणून. हा, तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. नीट जपून ठेव, नंतर लागेल आपल्याला. बरं मग निघायचं. बाय म्हणा असं वाटत नाहीये, पण जावं लागेल. चल. उचलूया. मॅडम तुम्ही. चल. फोन कोणी केला होता? साहब, साहब सच्ची में मैंने कोनो खून नहीं किया साहब. साहब सच्ची में, साहब आपके पैर पड़ता हूं साहब. साहब माँ कसम मैंने कोनो खून नहीं किया साहब. काय खून? खून काय खून? मी तुला विचारलं, फोन कोणी केला होता? फोन. हा. साहब, साहब मैं गरीब आदमी हूँ.
हमने कुछ नहीं किया साहब. बर, पायलने तुला बंगल्याच्या बाहेर भेटायला बोलवलं होतं, त्याच्यानंतर तू तिला भेटला नाहीस, बरोबर? हाँ 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 साहब, हाँ एकदा नीट आठवून बघ. हाँ साहब, पक्का. हे बघ, पायलने आम्हाला सगळं सांगितलेलं. बरं बस. बरं बस. आणि नीट आठवून सांग. हा, त्याआधी खाऊन घे काहीतरी तू. अप्पा सर. जर साहेबांसाठी काहीतरी खायला बघा, नाश्ता वगैरे बघा त्यांचा काहीतरी. हा, येतो. वरी नॉट. पायल चव्हाण, कशी आहेस? ऍक्च्युली सॉरी, म्हणजे त्या लोकांनी तुला असं उचलून आणलं. तुला तुझा अभ्यास करताना डिस्टर्ब झालं असेल ना? खूप अभ्यास करतेस असं ऐकलं मी. कसला अभ्यास करतेस का तू? प्रेमावर PhD करतेस की खुनावर? तुझ्या मित्रानं सांगितलंय आम्हाला सगळं, त्यामुळे आमच्यावर चिडून रागवून काही उपयोग होणार नाही. राजन माती खाणारे माहीतच होतं मला. राजन? कोण राजन? मी तर रोहित बद्दल विचारतोय. हा, आता तू ठरव, तुला रोहित बद्दल सांगायचंय की राजन बद्दल. तू आणि आम्हाला जी माहिती हवी आहे ती आम्ही राजनकडनं विचारून घेऊच. तू काही चहा नाश्ता काही घेणार आहेस? करिश्मा, अगं त्या मुलीसाठी काही चहा नाश्ता सांग, कोल्ड्रिंक सांग. बिचारी दमली आहे, PhDचा अभ्यास केलाय तिने. हा, टेक केअर, रिलॅक्स. राजन पवार, कसा आहेस मित्र? साहेब, मला इथे मी काय केलंय साहेब? तू काहीच केलेलं नाहीयेस. तुझी चूक असली तर फक्त एवढी आहे की तू एका चुकीच्या मुलीवर प्रेम केलंस आणि त्याच मुलीने तुला फसवलं. म्हणजे पायलवर प्रेम करतोस ना? अरे मग लाजतोस काय? कबूल कर. अरे प्यार किया तो डरना क्या? हो साहेब. हा, पायलने आमच्याकडे सगळं कबूल केलंय. तुला तिच्याशी लग्न करायचं होतं म्हणून रोहित नावाच्या एका गुंडाची मदत घेऊन पाटलांच्या बंगल्यात चोरी केलीस, डॉक्टर अनु यांचा खून केलास आणि सगळे दागिने परस्पर नेऊन विकून टाकलेस, बरोबर? नाही साहेब, मी असं काही केलेलं नाहीये साहेब. राजन, अरे कुठे आहेस तू? ऐक ना, मला पोलिसांनी पकडले इथे आणि काय काय प्रश्न विचारतात. मी चुकून तुझं नाव सांगितलं रे. पोलीस तुझ्यापर्यंत आले नाही आहेत ना आतापर्यंत? आणि आले तरी काही सांगू नकोस. हा, हॅलो राजन. अगं तू पोलीस म्हणतायत की रोहितने त्यांना माझ्याबद्दल सगळं सांगितलं. मला खूप भीती वाटते रे. काय सांगितलं असेल त्याने? पैशाबद्दल तर नसेल ना सांगितलं? राजन, अरे ऐकतोयस ना? अरे बोल ना. हॅलो राजन. पोलीस म्हणतात की रोहितने सगळं सांगितलंय माझ्याबद्दल त्यांना. मला खूप भीती वाटते रे. काय सांगितलं असेल? मला काही सुचत नाही. तुला जे काही सांगायचंय ते समोरच सांग ना. राजन, तू इथे? तुला इथे एकटं वाटू नये ना, म्हणून तुझ्या मित्राला इथे घेऊन आलोय आम्ही. पण साहेब, तुम्ही आम्हाला का पकडलंय? आम्ही काहीच केलेलं नाहीये. तुझे पैसे राजनला दिलेस, ते पैसे तुझ्याकडे कुठून आले? ते तर रोहितने हिला दिले होते साहेब, आणि हिने मला दिले. हो साहेब, परवा त्याने माझ्याकडे भरपूर पैसे आणून दिले
आणि म्हणाला हे ठेव. कुठले काय काहीच सांगितलं नाही साहेब. साहेब त्यानेच फोन केला असेल आणि दागिने त्यानेच विकले असतील. शक्य आहे. सर, एक CCTV फुटेज सापडले. पाटलांच्या बंगल्यात जी चोरी झाली होती त्या चोरी संदर्भात आहे. बघितलं साहेब, हाच आहे तो रोहित. यानेच केलाय खून आणि यानेच विकले दागिने. पायल झूठ काय बोलत हो? साहब मैंने खून नहीं किया. साहेब यानेच फोन केलाय साहेब. खून तुमच्या तिघांपैकीच कोणीतरी केलाय हे नक्की. पण कोणी केलंय हे तुम्ही मला सांगायचं. काय रे रोहित, तुला जेव्हा मी उचललं त्याआधीच तू दागिने विकून मोकळा झाला होतास. मग हे आधीच का नाही सांगितलंस? मॅडम मॅडम पायल, तू जे पैसे राजनला दिलेस ते तुला रोहितनं दिले होते असं तू सांगितलंस. हो साहेब, त्यानेच दागिने विकले. तुम्ही बघितलं ना. आणखीन बरंच काही बघितलंय आम्ही. हे बघ, चाव्या, पाटलांच्या घरातल्या डुप्लिकेट चाव्या. त्या दिवशी तुझ्या घरी आले होते ना तेव्हा मिळाल्या. मला जरा पाणी देशील का? हो मॅडम, आणते ना. ही चावी तर माझ्या आईची आहे. हेच सांगणार होतीस ना? ठाऊक होतं आम्हाला. पण ही चावी आम्ही पहिल्याच दिवशी संध्याकाळनं ताब्यात घेतली होती. या दोन्ही त्याच लॅचच्या चाव्या आहेत. तपासलंय आम्ही. पण दागिने विकताना तुम्ही रोहितला बघितलं ना, मग पायलचा काय संबंध? साहब दागिने हिनेच माझ्या पास दिले होते. ए, तू खोटं बोलू नकोस हा. तू झूठी आहे बेशरम औरत. बस खाली. तुला आणखीन एक व्हिडिओ दाखवतो. धैर्य. येस सर. काय गये, तूच आहेस ना ती? बोल ना. पायल, तू जे पैसे राजनला दिलेस ते दागिने विकूनच आले होते. पण तू जेव्हा रोहितच्या ताब्यात दागिने दिलेस ते नेमके चुकीच्या ठिकाणी. तू आणि रोहित दोघेही जण CCTV मध्ये कॅच झाला. आणि राजन, तू जेव्हा मी CDR काढला तेव्हा तुझा मोबाईल डॉक्टर पाटलांच्या बंगल्याच्या शेजारी अगदी जवळ लोकेट झाला. तू 2 वेळेस बंगल्यावर गेली होतीस पायल. 4 वाजता आई बरोबर अंदाज घेण्यासाठी आणि पुन्हा 7 वाजता राजन बरोबर चोरी करण्यासाठी. बरोबर बोलतेय ना? आता बोल, अनुयाचा खून कसा आणि का केलास? फक्त मोबाईलचं लोकेशन ट्रेस करून काही सिद्ध होत नाही. मी बंगल्यावर गेले होते याचा काय पुरावा आहे तुमच्याकडे साहेब? वरी नॉट.
सर, पुरावे उत्तरं मिळतील, मिळायलाच हवीत. रिपोर्ट. घटनास्थळी आम्हाला डायनिंग टेबलवरचा एक कपडा मिळाला. त्या कपड्यावर 2 वेगवेगळ्या प्रकारच्या रक्ताचे डाग होते. त्यातलं पहिलं रक्त होतं अनुयाचं. दुसरं रक्त कोणाचं आहे हे आम्हाला समजत नव्हतं. पाटील फॅमिलीतल्या कोणाशीही ते रक्त मॅच होत नव्हतं. तुझ्यावर आम्हाला संशय आला म्हणून त्या दिवशी तुझ्या आईसाठी आम्ही तुला रक्त द्यायला बोलवलं. तुला त्यांना रक्त द्यायला हॉस्पिटलला यावं लागेल. येशील ना? हो तर माझी आई येते, येईन मी. डायनिंग टेबलवरच्या कपड्यावरच्या रक्तासोबत ते रक्त मॅच झालं. तू बंगल्यात होतीस हे सिद्ध करणारा हा शेवटचा पुरावा. आता बोल, खून का केलास? राजनवर माझं प्रेम होतं साहेब. मला त्याच्याशी लग्न करायचं होतं. त्यासाठी मी आईला सांगितलं पाटलांकडून पैसे मागायला, पण तिने साफ नकार दिला. काय ते तोंडाला येईल ना ते बोलू नकोस. तुझ्या या छान चौकी पायी मी त्या पाटलाकडे हात पसरणार नाही. कार्टे त्या रोहितला नादाला लावलंस आणि आता तो रिकाम टेकडा राजन तुला आवडायला लागलाय होय. त्या मवाल्याशी लगीन करायचं असेल ना तर तुझं तू बघून घे, मला काय बी सांगायचं नाही. रोहित बरेच दिवस लग्नासाठी माझ्या मागे लागला होता. मला माहिती होतं की तू माझ्यासाठी काहीही करेल. म्हणून आम्ही पाटलाच्या बंगल्यावरचे पैसे आणि दागिने चोरायचे ठरवलेच आहे. ते दागिने घेऊन मी रोहितला विकायला देणार होते आणि नंतर त्याच्याकडून पैसे घेऊन मी राजनबरोबर पळून जाणार होते. शनिवारी रात्री आम्ही बंगल्यावर पोहोचलो आणि डुप्लिकेट किल्लीने दरवाजा उघडला. पायल तू आणि हा आणि ह्या बॅगेत काय? ह्या बॅगेत काय विचारते मी? पायल थांब. पायल काय करतेस तू? आमच्या घरात चोरी करतेस ना? तुला काही वाटतं? पकड तिला, पकड. तिने मला ढकलले. डायनिंग टेबलवरच्या चाकूने माझ्या हाताला इजा झाली आणि मग त्यात चाकूने मी तिला धडा शिकवायचं ठरवलं. मारेला ये चाकू. खून केल्यानंतर चाकूवरचे डाग, रक्ताचे डाग तुम्ही पाण्याने धुवून टाकलेत. डायनिंग टेबलवरच्या कपड्यांनी ते सगळं रक्त पुसून टाकलं आणि तो कपडा तिथेच टाकून दिला. पण त्या कपड्यावर तुझ्या रक्ताचे सुद्धा डाग होते. अनुयाच्या पोटात बाळ होतं. एक नाही 2 जीवांचा बळी घेतला तुम्ही. अप्पा, सर, टाकात यांना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पेशल फोर्सच्या नजरेतून कोणीही वाचू शकत नाही, कोणीही नाही.